हाय नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। आणि आजची सकाळ किती सुंदर झाली बघा। तशी तर ती रोजच सुंदर होते या चिमण्यांच्या चिवचिवाटाने। जेव्हापासून घरातील हा एक कोपरा या चिमण्यांच्या नावाने केला ना, तेव्हापासून खरंच सकाळ इतकी छान होऊन गेली आहे ना। तशी तर ती रोजच होते, पण आज काहीतरी विशेष आहे। आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण नवीन खरेदी करत असतो किंवा ज्यांना घर घ्यायचं ते नवीन घर घेत असतात। पण या पक्ष्यांना सुद्धा हे कळत असेल का, कारण की आजपासूनच या दोन चिमण्यांनी इथं घरटं बांधायला सुरुवात केली आहे। आज खरं तर कामांची किती गडबड असते, पण सकाळीच हे असं सुंदर दृश्य बघून मला त्याचं शूट करण्याशिवाय राहवलं नाही। तर सकाळचा नाश्ता बनवता बनवता या दोघांची घरटं बनवण्याची धडपड मी बघत होते। तर दसऱ्याच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। खरं तर हा व्हिडिओ खूपच उशिरा येतोय, तर कारण काय ते पण तुम्हाला पुढे सांगते। आणि त्याचं कारण आहे थकवा। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं की मला गरब्यासाठी ड्रेस घ्यायचा होता, म्हणजे तो रेंटनी घेणार होते मी। यावेळेला मी ठरवलं होतं की एक दिवस का होईना पण आपण गरबा खेळायला जायचं, कारण की मला असं वाटतं की हे आनंदाचे उत्साहाचे क्षण कधी सोडायचे नसतात। कारण खूप वेळेला काय होतं की लोक काय म्हणतील या भीतीने किंवा आपल्याला या गोष्टी शोभणार नाहीत असं मनातल्या मनात विचार करण्याने आपल्याला आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या आपण करत नाही ना। कसं आहे ना, कुछ तो लोग कहेंगे, म्हणजे तुम्ही काहीही केलत ना, तुम्ही खूप छान जरी राहिलात तरी लोक नाव ठेवणार, तुम्ही एकदम गाबाळे राहिलात तरी सुद्धा लोक नाव ठेवणार। त्यामुळे आपल्याला जे पटतंय ते आपण करायचं। आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे। पहिलेच आयुष्यामध्ये कितीतरी प्रॉब्लेम दुःख असतात आणि तेच जर कुरवाळत बसलो ना, मग जगायचं कधी असा प्रश्न पडतो। त्यामुळे होता होईल तो आपली आवड जपण्याचा माझा प्रयत्न असतो। त्यामुळेच मग यावर्षी गरब्यासाठी आपण तो जो घागरा असतो तर तो आणि ज्वेलरी वगैरे घालून छान तयार व्हायचं असं ठरवलं होतं। आता बघा, आपल्याला काही तेवढंच कामं नसतात, बाकीची पण घरातली कामं असतात, पण त्यातून सुद्धा या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा। तर ही आहे दसऱ्याच्या दिवशी काढलेली फुलांची रांगोळी। रांगोळी दिसायला एकदम साधी सोपी दिसत असली तर किती वेळ जातो हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। आणि ही आजची पूजा अगदी साधी सुंदर। खरं तर आमच्याकडे खंडे नवमीला, म्हणजे नवमी असते ना, त्या दिवशी शस्त्रपूजन केलं जातं आणि आज सुद्धा हे पूजन केलं। आणि मी सुद्धा माझी जी काही शस्त्र आहेत, म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी जे काही लागतं ना, ते सगळ्याचं इथं पूजन केलेलं आहे, म्हणजे माईक, ट्रायपॉड यांचं सुद्धा। आणि त्याच्यानंतर बनवायचं होतं जेवण। तर आज मी पुरणपोळी नव्हती बनवली, आज मी कुर्मा, पुरी आणि श्रीखंड असं जेवण बनवलं होतं, कारण पोळ्या नेहमीच होतात। पुरी सुद्धा खूप दिवस बनवली नव्हती, जवळजवळ वर्ष झालं असेल मला वाटतंय। त्यामुळे म्हटलं आज बनवूयात। गरबा खेळायला मी काल गेले होते, म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी। पुढं तो व्हिडिओ शेअर करते ना। आदल्या दिवशी माझं खूप एक्झर्शन झालं होतं, म्हणजे मी तो ड्रेस आणला, नंतर त्याच्यानंतर तो फिटिंग करायचा होता माझ्या मापानुसार। मग परत टेलरकडे गेले, तो छान असा फिटिंग करून आणला। हा आहे तो ड्रेस। पण आता बघा, जेव्हा तयार झाली ना त्याच्यानंतर शूट करायचं विसरूनच गेले। पण किती पण थकलेलो असलो ना, तर असं छान तयार व्हायचं असलं ना की आपल्याला एक नवीन उत्साह येतो। त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणींबरोबर इथं गरब्याच्या इथं गेले, म्हणजे आमच्या कॉलनीच्या इथेच। आणि तोपर्यंत 10:30 होऊन गेले होते आणि त्यामुळे तयार झाल्यानंतर ते शूट मला करता आलं नाही। खरंच मला स्वतःला सुद्धा हा लुक खूप आवडतो। मला काही खूप छान असा गरबा दांडिया खेळता येतो असं नाही बरं, पण तो एक वेगळा उत्साह असतो। मी तरी इतकी केअरफुली नाचत होते आणि त्यामध्ये काय झालेलं की तो जो घागरा होता ना, तो मला उंचीला थोडा जास्तच होता, त्यामुळे पूर्ण वेळ मला तो तसाच दोन्ही हाताने पकडून नाचावं लागत होतं, कारण की कुणाचा पाय पडला तर। पण तरी सुद्धा मला आवडतं असं एन्जॉय करायला, आणि तो करायला सुद्धा। खरं सांगायचं तर बाकीचे किती सुंदर गरबा खेळतात आणि असंच असायला हवं असं मला वाटतं। मला तरी खूप आवडला त्यांचा डान्स। आपल्याला जे आवडतं ना ते असं मन मोकळेपणाने सांगता आलं पाहिजे, त्याचं कौतुक करता आलं पाहिजे। बरं, हे झालं आदल्या दिवशीचं। आणि दसऱ्याच्या दिवशीचं मी तुम्हाला दाखवलं की पूजा वगैरे आणि नंतर जेवण वगैरे केल्यानंतर दुपारी थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी मग अशी थोडीशी तयार झाली, कारण की नेहमीप्रमाणे देवीची ओटी भरण्यासाठी मंदिरात जायचं होतं। आणि कुठलाही सण असू दे, दसरा, दिवाळी, पाडवा, तर या दिवशी आम्ही चिपळूणचं जे ग्रामदैवत आहे कालभैरव, तर त्याच्या दर्शनासाठी जातोच। आणि दसऱ्याच्या दिवशी तर देवाच्या दर्शनासाठी, देवाला सोनं वाहण्यासाठी तर जातोच। खरं सांगायचं तर खूप थकवा आलेला, तरी सुद्धा म्हटलं नाही, हे चुकवायचं नाही। तर आलेला होता मी मंदिरामध्ये। मंदिरामध्ये खूप मोठी रांग होती दर्शनासाठी, पण इथं खूप छान असे प्रोग्राम असतात, म्हणजे दानपट्टा किंवा ढोल पथक असतं, तर ते सगळं बघता बघता कधी आपण पुढे दर्शनासाठी जातो ते समजत सुद्धा नाही। तर हे आहे चिपळूणचं ग्रामदैवत। मला ना इथली एक गोष्ट आवडते, ती म्हणजे ना इथं देवाला जे घारानं घातलं जातं ना आपल्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी, ते खूप छान वाटतं। छान दर्शन झालं, देवीची ओटी भरली आणि घरी आलो। आता आपला मेन विषय की ज्याविषयी बोलायचं राहिलंय, तर मैत्रिणींनो, इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात आयुष्यामध्ये आणि आपली धडपड चालू असते की सगळं काही आपल्यालाच परफेक्ट करायचं असतं। जसं की आता बघा, ओळीने लागोपाठ सगळे सणवार येत असतात आणि आपल्याला सुद्धा प्रत्येकीला ती प्रत्येक गोष्ट परफेक्ट करावी असं वाटत असतं, त्या करायला सुद्धा हव्यात।
कारण की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये उत्साह आनंद घेऊन येतात. काय झालं माहिती आहे का की मी गरबा खेळून आले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला थोडंसं थकल्यासारखं वाटत होते. मी तुम्हाला बोलले तरीसुद्धा मी दुसऱ्या दिवशी सगळं काही व्यवस्थित सगळं छान केलं. पण त्याच्यानंतर मात्र मला खूपच वीकनेस आलेला आणि ॲसिडिटी खूप झालेली, त्याच्यामुळे खूप उलट्यासुद्धा होत होत्या. म्हणजे खरंच काही समजतच नव्हतं की काय होतंय ते. अजिबात जेवायची इच्छा होत नव्हती आणि मग त्यामुळं पुढचे जे 4 दिवस आहेत ते मला पूर्णपणे आराम करावा लागला. आणि खरं सांगायचं तर मला कळत सुद्धा नव्हतं की असं का होतंय म्हणून, की एवढा वीकनेस आणि असं मला आधी कधीच झालं नव्हतं. जरी आपल्याला बरं नसलं ना तरी सुद्धा आपल्याला आपली कामं दिसत असतात, मग आपली चिडचिड सुद्धा होत राहते. पण मग मी ठरवलं की नाही, आता पूर्णपणे आराम करायचा, त्याला आरामाची खूप गरज आहे. आणि मग जरी माझी इच्छा नव्हती तरी सुद्धा मी पूर्णपणे आराम केला. मला हेच सांगायचं आहे मैत्रिणींनो की आपल्याला खूप काही गोष्टी कराव्याशा वाटत असतात, पण वयानुसार आपल्यामध्ये तेवढी एनर्जी राहत नाही. खूप थकल्यासारखं वाटतं, काहीच काम करायची इच्छा होत नाही आणि मग आपण इतरांकडे बघून तुलना करायला लागतो की फक्त आपल्यालाच असं होतंय. खरं सांगायचं तर 40, 50 हे काय खूप वय झालेलं नसतं, पण तरीसुद्धा खूप जास्तीचा थकवा येतो. पूर्वीच्या काळी असं नव्हतं, अगदी 60, 70 सुद्धा बायका खूप एनर्जेटिक असायच्या. पण आता त्यावेळेशी कंपॅरिझन करून चालणार नाही, कारण की आत्ताची लाईफस्टाईल वेगळी आहे. सगळं काही पोल्युटेड आहे. म्हणजे काही अन्न खातो तर ते सुद्धा खूप केमिकल युक्त, फर्टिलायझर युक्त आहे आणि पौष्टिक सुद्धा नाहीये तेवढं. आणि त्यामुळंच हे खूप थकलेपण, चिडचिडेपण वाढतंय. जेव्हा आपल्याला असं वाटत असतं ना तेव्हा खरंच मैत्रिणींनो कुठेतरी थांबायला हवं, थोडासा आराम करायला हवा. प्रत्येक गोष्ट मनासारखी परफेक्ट झालीच पाहिजे असा अट्टहास नको. थकल्यासारखं वाटतंय ना, मग थोडंसं थांबा ना. आरामाची आपल्याला सुद्धा गरज असते, पण आपलं मन ते मान्य करत नाही. आपल्याला ना प्रत्येक गोष्ट हवी असते, हे पण हवंय मला, ते पण हवंय आणि त्यासाठी धावत असतो. पण ना स्वतःला लिमिटेशन्स घालून घ्यायला पाहिजेत की आपल्याला काय करायचंय, आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते. आणि आता तर दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे सगळ्यांचीच कामाची खूप गडबड असते. खूप गोष्टी करायच्या राहिलेल्या असतात, खूप एक्झर्शन होतं. त्यामुळं प्लॅनिंगनी कामं करा. घर क्लीन सुद्धा करायचं आहे, पदार्थ बनवायचे आहेत, सगळं काही करायचं आहे, पण ते स्वतःला सांभाळून. आज मी इथं काय करते तर मोगरा, जुई, गुलाब हे जे ना खूप वेल वाढले होते आणि त्याला फुलं पण येत नव्हती, तर म्हटलं त्याचं थोडंसं कटिंग करूया. असंही अस्ताव्यस्त अशी झाडं वाढूनच द्यायची नाही. खूप दिवसापासून हे काम करूयात असं म्हणत होते आणि याच्यामध्ये काही फारसं एक्झर्शन सुद्धा नव्हतं आणि ह्या फुलांच्या झाडांच्या सानिध्यामध्ये थोडंसं फ्रेश सुद्धा वाटतं. आणि ह्या वेली आहेत ना उगाचच नुसत्या वाढत राहतात, त्याला फुलं वगैरे काही येत नाहीत. आणि खरं तर खत सुद्धा टाकायचं होतं सगळ्या झाडांना, पण आज तेवढी एनर्जी नव्हती म्हणून म्हटलं ठीक आहे, एवढंच काम आज करूयात. आणि नुसतं बसून बसून पण कंटाळा येतो नाही का. आणि बाजूलाच ना चिमण्यांची ये-जा सुरू आहे. पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवलं, इतकं छान वाटतंय म्हणून सांगू ना. चिमण्यांच्याकडे बघून सुद्धा खूप काही शिकायला मिळतंय. खरं तर इथं मी 2 घरटी लावली आहेत, पण त्यांनी ते वरचं चूज केलं बघा. जे मी आधी बघत होते की ते दोघे आहेत ना, तर ते घरट्या मारत होते, या घरट्यावरून त्या घरट्यावरती, इकडे तिकडे, आणि असं एक दिवस त्यांनी पूर्ण त्याच्यामध्ये घालवला. आणि एकदा ते घरटं फायनल झालं की त्याच्यामध्ये मग सगळं काही आणून, म्हणजे कापूस, काड्या, दोरा काय मिळेल ते आणून त्याच्यामध्ये ते भरायचं चाललंय, घरटं तयार करायचं चाललंय. आणि ते बघणं ना खरंच खूप आनंददायी आहे. खरंच आनंदी राहायला फारसं काही लागत नाही, हो की नाही. चला तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओच्या खाली जे हाईप म्हणून येतं ना, तर ते हाईप करा, म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होईल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. आणि अजून कोणी आपल्या मैत्रिणींनी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.